की जय श्रीराम, जय जय श्रीराम। नमस्कार। आज महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीसाठी आम्ही लिहिला गेलेला आजचा दिवस आहे। आज या ठिकाणी देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब, गृहमंत्री अमित शाह साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि तुमच्या सर्वांचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांची आज हॅट्रिक झालेली आहे। आज त्यांना विधानसभेमध्ये सभागृह म्हणून त्यांची निवड झालेली आहे। अशी प्रथा आहे की ज्याची निवड होते तोच उद्याचा मुख्यमंत्री असतो आणि आज त्या ठिकाणी आपल्याला या गोष्टीचा गर्व आहे की मोदी साहेबांनी ज्या व्यक्तींनी पेशन्स 105 7 आकडा असताना सुद्धा त्यावेळेला डेप्युटी सीएम पद दिलं, परंतु पक्षाची ध्येय धोरण लक्षात ठेवून त्यावेळेला त्यांनी स्वतः जो आदेश पक्षाचा असेल ते मानून त्याने त्यावेळेला डीसी म्हणून शपथविधी ग्रहण केली। आणि बघा तुम्ही 2.5 वर्षाच्या कालखंडानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 132 अधिक 5 अपक्षांनी पाठिंबा दिला। हे आतापर्यंत मला वाटतं इतिहासामध्ये असं कधी घडलेलं नाही की एका पक्षाला एवढ्या प्रकारचं बहुमत मिळालेलं आहे। आणि त्याचीच पोचपावती म्हणून मोदी साहेबांनी जो विश्वास फडणवीस साहेबांवरती दाखवला त्याबद्दल या ठिकाणी आमचे अध्यक्ष रामचंद्र घरत साहेब असतील, आमचे सहकारी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अनिल कौशिकजी असतील, राय साहेब असतील, सर्व माता भगिनी, सर्व मंडळाचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता मंडळ अध्यक्ष आणि खासकर मीडिया पर्सन, मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो। कारण आपण पाहिलं असेल त्या पूर्ण चळवळीमध्ये एकाग्र राहून या ठिकाणी डीसीएम असताना देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, त्या संयमाने त्यांनी महायुतीची घोडदौड चालू ठेवली आणि त्याचं संपूर्ण श्रेय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जातं। आम्ही आमच्या वतीने आणि आमच्या अध्यक्ष रामचंद्र घरत साहेबांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि खासकर आमच्या अध्यक्षांच्या मनापासून आभार मानतो की त्यांच्या कालखंडामध्ये त्यांची अध्यक्षाची हॅट्रिक झालेली आहे आणि त्यांचे दोन्ही पण आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। हे सिद्ध करतात की ही भारतीय जनता पक्षाच्या सर्व घटकांची आणि सर्व सेवकांची जाते। कारण या ठिकाणी आपण पाहिलं असेल की कशा प्रकारची युद्ध परिस्थिती निर्माण झालेली होती, परंतु आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि खासकर आमदार मंदाताई असतील, आमचे अध्यक्ष रामचंद्रजी घरत असतील, अनिल कौशिकजी असतील, सर्वांनी संयम ठेवून आपल्या लोकांना एकाग्र राहून आपल्या पक्षाची जीत कशी होईल त्याकडे त्यांनी लक्ष ठेवलं आणि आपण पाहतो की या ठिकाणी दोन्ही आमदार विधानसभेमध्ये गेलेले आहेत। मी पुन्हा एकदा रामचंद्र घरत साहेबांच्या मनापासून आभार मानतो की अशाच प्रकारची एकजूट ठेवून तुम्ही सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये भाजपा सरकारचा भगवा फडकणारच असा निर्धार आपण आज या ठिकाणी घेऊ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ते करतायत आणि जे बोलत नाही ते विशेष म्हणून करतायत अशी त्यांची ख्याती आहे। आणि आज ते मी पुन्हा येईन असं वक्तव्याला जे टिंगल करत होते त्यांना हे तमाशा आहे की देवेंद्रजी तर आलेच, पण मोठ्या विजयाने आले आणि मोठ्या फरकाने आलेत। जे त्यांना त्यांच्यावर हसत होते ते आता घरात बसलेत, लपून बसलेत, अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे। म्हणून त्यांचं वाक्य मगाशी मी भाषणामध्ये बोललो की त्यांनी जे सभागृहामध्ये वाक्य बोललं होतं की मेरा पानी उतरते किनारे पे घर मत बसाना, मैं समुद्र हूँ पुनश्च लौट के आऊँगा, ते तर पुनश्च एकदम वादळासहित आले आणि यांचं सर्वनाश केलं असं या माध्यमातून मला आनंदाने सांगावं असं वाटतं। ते नेहमी असं म्हणत असतात की मला या महाराष्ट्राला विकासाच्या धारेमध्ये न्यायचं आहे, विकास, प्रचंड विकास या महाराष्ट्राचं करायचं आहे। अनेक असे प्रसंग आहेत, अनेक अशा गोष्टी आहेत ज्या माध्यमातून महाराष्ट्राचे लोक त्रस्त आहेत। अशांना सुखमय असं वातावरण तयार करण्यासाठी पुन्हा एकदा देवेंद्रजी एक या मुख्य भूमिकेवर किंवा मुख्यमंत्री म्हणून बसतायत, विराजमान होत आहेत। त्यांना खरंच खऱ्या अर्थाने त्याने आज सकाळी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमदारांचा असेल, कार्यकर्त्यांचा असेल आभार व्यक्त केलं की गेल्या 2.5 वर्षाच्या मागच्या कालखंडामध्ये दगाफटका होऊन देखील
इतका त्रास त्या माध्यमातून आमच्या पार्टीच्या प्रमुख नेत्यांना असून देखील आमचा एकही आमदार फुटला नाही. हे खऱ्या अर्थाने यश आहे, हे देवेंद्रजींचं यश आहे. आणि म्हणूनच देवेंद्रजी सारखे लीडर महाराष्ट्राला आणि भारतीय जनता पार्टीला भेटलेत, त्याचा आम्हाला अभिमान आहे. साहेब, उद्याची तयारी कशा प्रकारे केली? उद्याची तयारी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. 49 बसेस या नवंबे क्षेत्रातून जात आहेत. 50च्या वर कार या नवंबे क्षेत्रातून जात आहेत. 3:30पर्यंत आम्हाला तिथं पोचायचं आहे. आणि अशा प्रकारे या सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी नवंबेचे सगळे कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, उत्सुकता आहेत. ज्यांना नागरिकांना देखील यायचं असेल त्याने आमच्या तालुका प्रमुखाशी संपर्क करावा. त्यांच्याकडे प्रत्येकाकडे बसेसच्या सगळी व्यवस्था केलेली आहे. तशा बसेस 49 भरलेल्या देखील आहेत आणि 3 बसेस आमच्याकडे एक्स्ट्रा आम्ही राखीव ठेवलेल्या आहेत. जर कोणाला लागली तर द्यायचं, अशा प्रकारची व्यवस्था एक मोठ्या प्रमाणात नवंबेतून होत आहे.